हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपला मोफत बुद्धिमत्ता याचे लेक्चर चालू आहे आणि आज याचं 8वं लेक्चर आहे. ठीक आहे, मोफत बुद्धिमत्ता बुद्धिमत्ताच्या सिरीजचं आपलं 8वं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण अंकमालिकेचा पाठ 4 आपण शिकणार आहोत. ठीक आहे, अंकमालिकेचं हे 4थं लेक्चर आहे. ओके, अंकमालिकेच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुमची मी थेरी घेतली होती प्लस टाईप वाईज क्वेश्चन घेतले होते. ठीक आहे, टाईप घेतले होते. सेकंड लेक्चरमध्ये राहिलेले टाईप घेतले होते प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले होते. ठीक आहे, थर्ड लेक्चरमध्ये काय घेतलं तर PYQ घेतले होते. TCSचे PYQ घेतले होते आणि आता फोर्थ लेक्चर राहिलेले जे PYQ आहे आपण ते कंप्लीट करून घेऊ. ओके, चला, पूर्ण थेरी तुमच्यासोबत मी थोडी डिस्कस करून घेतो. याचीवाली काय तुम्हाला काय करायला लागते. तुम्हाला वर्ग पाठ करायला लागते, घन पाठ करायला लागते, वर्ग +1 पाठ करायला लागते, घन +1 पाठ करायला लागते, 1 2 3 4 5 आणि वर्ग -1 घन -1. ओके, आणखी काय पाठ करायला लागते. n चा वर्ग प्लस n, n चा वर्ग -n. ओके, आणखी n चा घन -n, n चा घन -n, n चा घन प्लस n. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यावर काही तेवढे क्वेश्चन येत नाही. महत्त्वाचं काय तुम्हाला एवढ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवा लागते. याच्यावर तुमचे क्वेश्चन विचारते एक्झाममध्ये वारंवार. ठीक आहे, आणि महत्त्वाचं ते फरक त्याच्यावर पण क्वेश्चन येते. फरकांचा फरक याच्यावर क्वेश्चन येते तुमच्यावाले. आणखी एक महत्त्वाचं आहे, आताच मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, फरकांचा फरक म्हणजे बघा, हा फरक फर्स्ट लेअरमध्ये फरक आहे. हा फरकांचा फरक म्हणजे 2 लेअरमध्ये फरक आणि त्याचा पुन्हा फरक. हे काय कसं आहे, पहिलं ही तुमची सिरीज आहे, हा तुमचा फरक येईल. ठीक आहे, याचा फरक येईल आणि पुन्हा एकदा याचा फरक येईल तुमचा. ठीक आहे, जो की समान असणार. याबद्दल तुम्हाला इथे क्वेश्चन विचारतात अंकमालिकेमध्ये. ओके, इत्यादी टाईपचे प्रश्न असते, जास्त नाही, 10-15 टाईपचे प्रश्न असते. 10-15 टाईपची सिरीज आहे, बाकी तुमचं काही नाही. आणखी काय दुसरं ते मल्टिपल आणि गुणला 2 + 1 गुणला 2 -1 क्या गुणला 2 + 1 गुणला 2 + 2 गुणला 2 + 3 इत्यादी प्रकारच्या 15 सिरीज आहे फक्त, दुसऱ्या कोणत्याच नाही. इत्यादी प्रकारच्या 15 सिरीज तुम्हाला करायचे आहे. ओके, आणि तुमचं पूर्णच्या पूर्ण अंकमालिकेचा कार्यक्रम पूर्ण होऊन जाते. ठीक आहे, बघा, एवढ्या गोष्टी तुम्ही केल्या तर अंकमालिकेचं कोणतंही तुमच्या क्वेश्चन तुमच्याकडून शक्यतो सुटत नाही. ओके, चला, हे 8वं लेक्चर आहे, 3रं नाही. ओके, कुठं गेलं आपण. हे पोस्टर पाहून घ्या, बुद्धिमत्तेचं आपलं पोस्टर आहे. त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल, माझ्याप्रमाणे गणित डेव्हलप करायचं असेल, त्यांनी निश्चितच ही आउट ऑफ मॅथ ही बॅच माझी जॉईन करू शकता माझ्या स्वतःच्या ॲपवर. ओके, माझ्या स्वतःच्या ॲपवर आउट ऑफ मॅथ. आतापर्यंत मी पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2019 या 3 एक्झाम क्रॅक केल्या. पोस्टमनमध्ये माझा स्कोर होता 100 पैकी 90 गुण, MTSमध्ये माझा स्कोर होता 100 पैकी 88 गुण, तलाठी 2019मध्ये, तलाठी भरती 2019मध्ये 174 आउट ऑफ 200 हा स्कोर होता. तलाठी भरती 2023मध्ये माझा स्कोर होता 173 आउट ऑफ 200. ठीक आहे, इथे होता 174, इथे होता 173. मी तलाठी भरती 2019 क्रॅक केली होती, परंतु ही क्रॅक नाही केली. ठीक आहे, इथे या ठिकाणी माझा रिझल्ट नाही आला. ओके, आणि बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ का ठेवलं तुम्हाला मी सांगितले की 2019ची तलाठी भरती आणि 2023ची तलाठी भरती दोन्ही ठिकाणी मला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण होते. ओके, याचा अर्थ तुम्ही समजू शकता का, माझी प्रॅक्टिस
कोणत्या लेवलची होती, ठीक आहे. आपल्या या एक्झामसाठी तलाठी भरतीसाठी कोणत्या लेवलची प्रॅक्टिस होती ते तुम्ही समजू शकता. एवढं सगळं नॉलेज मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो. निश्चितच या बॅचचा वापर करून गणित बुद्धिमत्ता दोन्ही बॅचचा तुम्ही वापर करून निश्चितच तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता तुमच्या एक्झाममध्ये. या प्रकारच्या एक्झाममध्ये तलाठीच्या लेवलच्या एक्झाममध्ये तुम्ही पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता. ओके, चला. आणि हां, माझे सगळे रिझल्ट्स मी माझ्या स्वतःचं टेलिग्राम चॅनल आहे मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल, या टेलिग्राम चॅनलवर सगळे माझे रिझल्ट्स मी अपलोड केलेले आहेच. ओके, चला. आणि रिझनिंगचे चॅप्टर्स बघून घ्या कोणकोणते आहेत. एवढे चॅप्टर आहे. इंट्रोडक्शन क्लास झाला आहे आपलं, अक्षर मालिका पण झाला आहे, अंक मालिकेचं आजचं शेवटचं लेक्चर आहे. ठीक आहे, उद्या याचे 2 लेक्चर येईन, याचं 1 लेक्चर येईन. ओके, चला. 20 टॉपिक्स आणि हे 2, एकूण 22 टॉपिक्स असतील. याच्यामध्ये जवळपास 70च्या आसपास लेक्चर तुमचे राहील. त्यानंतर जे आउट ऑफ मॅथ मी माझ्या ॲपवर घेतो त्याच्यामध्ये एवढे टॉपिक्स असतील. एकूण 40 टॉपिक, हे वाले 20 आणि समोरच्या स्लाईडवर 20 आहे. हे एकूण 40 टॉपिक्स असतील. 40 टॉपिक्स मिळून तुमचे 138 लेक्चर मी अपलोड केलेले आहे. सर्वच्या सर्व लेक्चर मी आउट ऑफ मॅथचे मी ॲपवर अपलोड केलेले आहे. ओके, चला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आपलं तुमचं थेरी पण थोडी मी रिवाईज करून दिली. आता जेवढे आपले प्रॅक्टिस क्वेश्चन राहिले होते ते क्वेश्चन घेऊन घेऊ. ठीक आहे, हा क्वेश्चन राहिला होता 31 नंबरचा. याला मला वाटतं आपण एकदम एंडिंगलाच घेऊ. थोडं इथं काही सापडत तर नाही मला. ठीक आहे, तर एकदा चेक करून घेतो. गुणला 2 होत आहे, गुणला 2 -1 होत आहे. इथे गुणेला 5 होत आहे. इथे काही लागत नाही ठेव ठिकाणा. ठीक आहे, ओके, पाहून घेऊ तरी. गुणेला 10 + 2 तर +1 ओके. 31 वर इथे ट्रिक काही लागत नाही. चेक करून घेऊ. मला वाटतं क्वेश्चन की चुकला की काय आहे. ठीक आहे, तर नंतर एकदम चेक करू. शेवटी हे क्वेश्चन मी करून दिला तुम्हाला. आणि 33 नंबरचा क्वेश्चन बघा. आता बघा, व्हिडिओच्या एंडिंगला 31 नंबरचा क्वेश्चनला आपण हात लावू, जमते का तर, किंवा मग मला वाटते बहुतेक क्वेश्चन घेऊन चुकला असा तो कदाचित. ठीक आहे, चला. हा क्वेश्चन झाला होता का? झाला होता ना. 150 दुने 300 -20 हे गुणेला 2 -18 आलं होतं ना. 200 + 8 नाही थांबा. हो सर, 200 म्हणजे 10तून 8 गेले 2. ओके, ठीक आहे. गुणला 2 -16 आलं होतं. किती? 2 दुने 4, 14तून 6 गेले. 2 दुने 4 म्हणजे 14, 14मधून 6 गेले 8. ठीक आहे, याचं काय आलं होतं? गुणला 2 -14, 8 दुने 16, 6तून 4 गेले 2. इथे तुमचं गुणला 2 -12. 2 दुने 4, 4तून 2 गेले 2 तुमचा आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. सिरीज काय आहे तुमची? गुणला 2 -20 हे झालं पहिलं. नंतर गुणला 2 -18 सेकंड. गुणला 2 -16, गुणला 2 -14 आणि शेवटी तुमचा आन्सर होतं गुणला 2 -12. ठीक आहे, हे सिरीज एकदा करून घ्या. गुणला 2 -20 बघा, या ठिकाणी फक्त फरक 2-2चा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. या प्रकारची सिरीज असते, ते तुम्ही लक्षात ठेवायची, त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट, 900 च्या अर्धे होत आहे. मग लिहून घ्या ना. 9 5 55, 55 दुने 90, 9 5 55 म्हणजे गुणला 5 होत आहे. 0 तर 0 आहेच आणि गुणेला 2 होत आहे. एकूण असं जातं म्हणलं, हे गुणेला 5 गुणला 2, गुणला 5 गुणला 2. इथं तुम्हाला माहीत आहे का गुणेला 2 येणार आहे, जे की असं येणार नाही. म्हणजे इथं 4.5 असायला पाहिजे. 4.5 दुने गुणला 5 गुणला 2 गुणला 5 गुणला 2, 4.5 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, 34 नंबर 4.5. 35 नंबर पहा, दोघांचा फरक घ्या. किती आहे? 12 आणि 7 का 19 आणि इथे किती? 4.
14 हो 12 आणि 7 19, 19 आणि 14 पाहून घ्यायचं पहिलं. 20 30 33 ठीक आहे. इथे फरक किती आहे? 3 7 नाही का 8 28 का सॉरी 28चा फरक आहे किती पाहून घ्या. पेन रेड घेऊ का दिसत नसेल तर ठीक आहे. 7चा फरक 14चा फरक 28चा फरक ठीक आहे. 8 आणि 3 11चे एक हातचा एक 3 आणि 3 6 28चा फरक. 7 दुनी 14 14 दुनी 28 28 दुनी किती होते 8 दुनी हो बघा फरक कसा आहे 7 दुनी 14 14 दुनी 28 28 दुने किती होते 30 दुनी 60 नाही 28 दुनी 56 ठीक आहे 56चा फरक आहे. म्हणजे इकडं प्लस प्लस होत आहे इकडं पण प्लस 6 आणि 1 7 एंडिंगला 7 आहे कुठं इथं 7 7 इथं पण आहे ओके ठीक आहे. 6 आणि 1 7 6 आणि 5 11 117 कुठं आहे इथंच आहे फक्त 117 पहिल्या ठिकाणी. चला दिसतंय झालं पूर्ण शोधायची गरजच नाही. इथे 117 आहे त्यानंतर 229 ठीक आहे. चला 117 आणि 229 झाली तुमची सिरीज तयार केली मी. बघा कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट 16 आणि किती 4 आणि 3 7 7चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 3 आणि 5 8 5चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये 28 आणि 10 38 10चा फरक आहे. ह्या दोघांमध्ये 38 ने 1 39 1 हो 38 1 39 न 10 49 11. फरकांचा फरक पाहून घ्या पहिलं किती आहे तर 7 -2 + 5 -1 अरे इथं काहीतरी चुकत आहे का ठीक आहे. पेन रेड घेतो ठीक आहे. 16 2चा वर्ग म्हटलं 3चा वर्ग +7 हे होत आहे 4चा वर्ग +7 हे होत आहे 5चा वर्ग +3 हे होत आहे 6चा वर्ग +2 हे 7चा वर्ग होत आहे नाही ठीक आहे. ही सिरीज नाही ओके. नेक्स्ट याला मी घेतलं 6चा वर्ग प्लस किती 36 37 38 39 +13 याला 5चा वर्ग 25 आणि 13 ओके. याला 4चा वर्ग 16 + 12 ओके. 3चा वर्ग प्लस 14 का पाहून घेऊ 2चा वर्ग + 12 2चा वर्ग + 12 3चा वर्ग + 14 4चा वर्ग + 12 5चा वर्ग 25 26 +13 6चा वर्ग +13 कुठं काही ठाव ठिकाण लागत आहे का इथे पण काही दिसत नाही लागत नाही +12 14 12 13 13 ओके. इथं पण हे काही दिसत नाही. मला वाटते हे मी PPT बरोबर प्रॉपर चेक नव्हती केली थोडी चुकलं म्हणजे टायपिंग मिस्टेक पण कुठं असू शकते एखादी. सांगा 6 आणि 1 7 +7 झाले ठीक आहे. 3 आणि 2 5 +5 हो आहे का 5 आणि 3 8 हो 8 आणि 2 10 +10 ओके 28 आणि 10 38 8 आणि 3 11 +11 झालं 9 आणि 4 13 +13 जमलं का. ह्या दोघांची बेरीज म्हणजे त्यात ॲड करा ह्या दोघांची बेरीज 16 मध्ये ॲड करा 23 म्हणजे 2 आणि 3 ची बेरीज 23 मध्ये ॲड करा 28 म्हणजे 2 आणि 8 ची बेरीज 28 मध्ये ॲड करा ओके. 1 + 6 ॲड करा 2 आणि 3 5 इथे ॲड करा 8 आणि 10 इथे ॲड करा 8 आणि 3 11 इथे ॲड करा. आता 9 आणि 4 13 इथं ॲड करा किती 3 9 आणि 3 किती 12 शी 2 9 आणि 3 12 2 हाचं हे तुमचं आन्सर ठीक आहे. एकच स्थानी 2 आहे ठीक आहे. 9 10 11 12 2 हाचा 1 4 2 6 चला बघा सिरीज कशी आहे का हे जे 2 दिसत आहेत तुम्हाला ह्या दोघांची बेरीज याच्यामध्येच ॲड करा आणि समोर चढवा. तसंच 49 म्हणजे 9 आणि 4 13 हीच बेरीज त्याच्यामध्येच ॲड करा
हीच बेरीज त्याच्यामध्ये ॲड करा आणि नवीन संख्या बनवा, अशी सिरीज आहे. ओके, असंच काहीतरी 31 नंबरचं टाईप राहू शकते. आपण चेक करून काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा 6 35 3 सक 18 म्हणजे 30 गुणला 6 18 गुणला 5 गुणला 6 ऑब्विसली गुणीला 7 येणार आहे म्हणजे आहेच. ओके, नाही आलं तर चेक करून घेऊ. 7 8 56 पहिले 0 आहे आणि 7 8 56 कुठंच दिसत नाही. ऑप्शन मला वाटते चुकले खरं, पाहून घेऊ. पाहून घेऊ ना. 7 0 0 7 8 56 6 4 5 7 5 12 1260 इथे आन्सर यायला पाहिजे 1260. ठीक आहे, गुणला 7. मी म्हटलं गुणेला 8 करतो म्हटलं तर किती येते 8 0 0 साईन 8 48 नाही गुणला 6 गुणला 5 सॉरी 3 सक 18 थांबा गुणेला 5 6 35 3 सक 18 ओके. 180ला इथं कुठं भाग जाते का 90 न जाते बा 18 5 90. हां थांबा जमलं. ठीक आहे, चला पाहून घ्या कसं आहे तर 18 5 90 म्हणजे हे 900 आणि 1 0 गुणला 5 जमत आहे. गुणेला 5 गुणेला 6 गुणला 5 पुन्हा गुणेला 6 येते का पाहून घ्यायचं. इथं तुमचं आन्सर आलंय 900. फक्त पाहून घ्यायचं येते का तर, मग पुन्हा गुणेला 5 येते का पाहायचं, नंतर गुणेला 6 येते का तर पाहायचं. समजलं इथपर्यंत? पहा 9 × 54 आले 54 गुणला 5 5 4 5 20 0 हो 0 0 लिहून घ्या पहिलं. हे 0 0 लिहिले, हे 2 0 म्हणजे हे 2 0 झाले. 1 आणि 2 0 झाले. ओके, 5 × 20 0 हातच्याले 2 5 25 आणि 2 27 जमले इथपर्यंत गुणला 5. आता गुणीला 6 होते का पाहून घ्या. पहिले 3 0 लिहा, 3 0 लिहिले. साईनसाठी 42 2 आले. चला आन्सर तुमचा 900. कशी सिरीज आहे गुणला 5 गुणला 6 गुणला 5 गुणीला 6 अशी सिरीज आहे. हे झालं आपलं 38 नंबर. टाईम झाले 17 मिनटं. 13 5 65 13 म्हणते तर 13 7 91 गुणेला 7 ओके गुणेला 6. आता हे गुणेला 6 मी कसं ओळखलं दिसतंय का 6 1 6 1 गुणला 6 6 मग 9 × 54 ऑब्विसली येणार आहे. आता गुणेला 6 आहे 7 आहे गुणेला 6 आहे ऑब्विसली गुणेला 5 येणार. 5 × 30 0 गुणेला 6 येणार 6 0 0 गुणेला 7 येणार आणि गुणेला 8 येणार. ओके, आता फक्त एवढं चेक का करायचं तुम्ही बघा. कुठं चेक केलं तुम्ही, फक्त गुणाकार कायचा केला तुम्ही, एवढ्या संख्येचा गुणाकार केला. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट आन्सरचा गुणाकार करायचा जे की ही संख्या गुणेला 7 येणार आहे. ओके, 7 0 0 7 2 14 4 शेवटी 40 कुठं आहे नाही आहे म्हणजे कुठेतरी आपला आन्सर चुकते एवढं समजून जायचं. ओके, चला आन्सर कुठेतरी चुकते एवढं समजून जायचं. ठीक आहे, मग ह्या दोघांचा गुणाकार पाहून घेऊ किती आहे तर 3 चौक 12 हो 3 चौक 12. आन्सर चुकणार आहे त्या सिरीजनं तेवढं माहिती आहे तुम्हाला. मग ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे हे दोघांचं हे 13 7 91 हे गुणेला 6 येत आहे. हे किती येत आहे 6 1 6 7 2 12 7 3 18 7 3 18 7 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 48 6 9 54 6 10 60 याच्यामध्ये गुणाकार येत नाही दिसत तर नाही येते. बरं ठीक आहे, असं करून पहा. ठीक आहे, गुणेला 7 गुणेला 6 इथे स्टॉप करा. ठीक आहे, आता ह्या दोघांचा गुणाकार किती ते पाहून घ्यायचं. हे होते 3 चौक 12 हे 0 0 आहेच ना 3 चौक 12 2 0 0 आला 3 चौक 12 2 हातचा 1 4 7 28 ने 1 29 9 हातच्याले 2 4 आणि 8 2 10 बरोबर. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार इथं आला 4 आला. 7 6 ऑब्विसली इथं 5 असणार आहे. ठीक आहे, 5 × 30 0 हातच्याले 3 5 चौक 20 3 23 3 हातच्याले 2 5 5 25 2 27 बरोबर. ठीक आहे, गुणला 7 गुणला 6 गुणला 5 गुणला 4 इकडे गुणेला 3 पाहिजे ना. आता चुकलं तेच तर म्हटलं होतं. 3 0 0 3 2 6 हे 6 वाला एकच आहे 60 वाला आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. ओके, चला नंतर पुन्हा इथं गुणेला 2 पाहिजे गुणला 2 करा 2 0 0 7 2 12 2 आले
ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 इज युअर राईट आन्सर. सिरीज कशी आहे तुमची? गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. 39 नंबर बघा आता. 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14, 10 आणि 2 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 का 19. चुकीची संख्या पाहिजे. ठीक आहे, पाहून घेऊ. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक. ह्या दोघांमध्ये 26 आणि 10 36 नाही 9चा फरक आहे. ओके, 9चा फरक, 7चा फरक, 5चा फरक. इथं ऑब्विसली 3चा फरक ठेवा लागेल का इथं? तेव्हा कुठं इथं 11 होईल. मग इथं 1चा फरक येईल. झाली सिरीज. 1 3 5 7 9 विषम संख्या. ओके, तुमची चुकीची संख्या कोणती? 12. कसं केलं मी? काहीही केलं नाही. कसे आणले सांगतो. इथं 2चा फरक दिसला मला, इथं 2चा फरक दिसला, इथं फरक दिसला 5चा, इथं फरक दिसला 7चा, इथं फरक दिसला 9चा. ओके, इथून मला 5 7 9 वरून समजलं का हा फरक आहे विषम संख्यांचा. का 5 7 9 फरक विषम संख्येचा समजला मला. मग ठीक आहे बा. म्हणून आणखी 5तून 2 गेले 3. ह्या दोघांमध्ये फरक 3चा करा. 3चा करा. आता इथून इथपर्यंत सिरीज तुमची फिक्स होती. इकडं कोण चेंज करा? तुम्ही हे चेंज करा. 11 झाले. आता 11 आणि 10चा फरक आहे, मग 1 आहे. ठीक आहे, झाली सिरीज तुमची. 1 3 5 7 9चा फरक आहे. विषम संख्येचा फरक. ही सिरीज तुमची तयार झाली. ऑप्शन नंबर 1 12 इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, 40 नंबर क्वेश्चन. हा लास्ट क्वेश्चन आपला. 8 2 16 प्लस 4. 8 2 16 प्लस 4 नाही, 20 3 60 नाही. थांबा, ह्या दोघांचा गुणाकार करतो म्हटलं मी. ते हे होत आहे 3.5 होत आहे का? 20 3 60 आणि त्याच्या अर्धे 10. ह्या दोघांचा गुणाकार करतो म्हटलं हे होत आहे. किती होत आहे? 8 2 16 म्हणजे 2.5 चे 2.5 पट. 8 2 16 आणि 8चे अर्धे म्हणजे 2.5. बघा, 8 गुणिला 2.5 20 होत आहे. 20 गुणिला 3.5 तुमचे एवढे होत आहे. गुणिला 2.5 गुणिला 3.5 गुणिला 4.5 होते का पाहून घ्या एकदा फक्त. गुणिला 4.5 होते का पाहून घ्या. ठीक आहे, 7 0 0 म्हणजे 1 पॉईंट कटला. 7 5 35 5 हातच्याले 3 7 चौक 28 आणि 3 29 30 31 31 झाली. आपली सिरीज आपल्याला भेटली का? गुणिला 2.5 गुणिला 3.5 गुणिला 4.5 गुणिला 5.5 गुणिला 6.5 आणि हे आन्सर तुमचं गुणिला 7.5. ओके, चला फक्त पॉईंट 5 आहे. 1 2 आणि 3 स्थानांतर पॉईंट आहे. सगळ्या ठिकाणी 3 3 स्थळानंतर पॉईंट आहे. ओके, याला कसं तुम्ही सॉल्व्ह करता? गुणाकार करून टाकू डायरेक्ट. आता 11 2 6 1.25 गुणिला 65. पहिले 6 न डायरेक्ट 65 न गुणा किंवा मग डायरेक्ट 5 आणि 6 न गुणा. ओके, तुम्हाला कोटपर्यंत शोधायचा आहे. 75 75 75 सगळ्याच ठिकाणी आहे. इथं 3 आहे, इथं 3 आहे, नंतर 9 आणि 0 आहे, मग 5 आणि 6 आहे. म्हणजे पहिले 3 आणि 2 5 अंक तरी भेटले पाहिजे तुम्हाला. पहिले 5 अंक तुम्हाला भेटले पाहिजे असं शोधायचं. ओके, चला. 5 5 25 5 हातच्याले 2 5 2 10 आणि 2 12 2 हातचाला 1 5 1 5 आणि 1 6 5 6 30 0 हातच्याले 3 5 2 10 आणि 3 13 1 2 3 4 5 अंक झाले. ठीक आहे, चला 0 द्या इथं. 6 5 30 0 हातच्याले 3 6 5 30 0 हो 6 5 30 0 हातच्याले 3 6 2 12 13 14 15 5 हातच्याला 1 6 1 6 आणि 1 7 6 6 36 6 झाले. 5 अंक झाले इथं. ओके, चला 25 जैसे थे खाली 2 1 आणि 2 3 स्थानांतर पॉईंट इथे येते. 6 5 11 1 चुकत आहे कुठं काही आपलं? 25 येते 6 5 11 1. मला वाटतं कुठं काहीतरी चुकत आहे. अरे थांबा, हे बघा ना, 5.5 6.5 7.5 पाहिजे. गुणिला 7.5 पाहिजे. ठीक आहे, गुणिला 7.5 पाहिजे. मिस्टेक्स इथं झाली आपली. गुणिला 7.5 पाहिजे. डबल करा आता. हे 7.5 गुणिला 5 म्हणजे तुमचं हे सिरीज बरोबर आहे. शेवटी फक्त गुणिला 7 करायचे. ठीक आहे, पहिले 0 द्या 1
7 5 35 5 हातच्याले 3 7 2 14 15 16 17 7 हातचाले 1 7 1 7 1 8 7 चकम 42 2 झाले का 5 अंक झाले का तुम्हाला 5 अंकापर्यंत शोधा लागते इथं का काऊन शोधा लागते 5 अंकापर्यंत कारण की 375 बघा पहिले सगळीकडे 75 75 75 आहे ओके म्हणजे एवढं समजलं का शेवटचे 2 अंक काढून आपलं आन्सर येणार नाही ओके मग तिसरा अंक घ्या तिसरा अंक इथं आणि इथं सेम आहे म्हणजे 3 अंक काढून आपला आन्सर येणार नाही प्रॉपरली मग घ्या चौथं हो म्हणजे तिसरा अंक काढून आपला आन्सर येऊ शकते किंवा नाही शकत कारण की इथं पण इथं वेगळे आहे ठीक आहे चौथं 9 आणि 0 कॉमन आहे तिन्ही ठिकाणी 0 कॉमन आहे इथं पण तुमचा आन्सर येण्याची शक्यता कमी आहे म्हणून 5वं घ्या ज्या ठिकाणी तुमचे आन्सर येऊ शकते कारण की सगळ्या ठिकाणी सेम नाही म्हणून ओके 25 5 5 5 2 7 6 आणि 7 किती 13 3 पॉईंट हातचा 1 8 आणि 1 9 3 आणि 2 5 घ्या 375 शेवटी कुठं आहे 375 375 3 स्टँडर्ड पॉईंट आहेत आपले 5 आणि 9 पाहून घ्या आता 5 आणि 9 60 आहे ते ठीक आहे चला आन्सर 1 इज युअर राईट आन्सर आन्सर 1 इज युअर राईट आन्सर इथे आपले मित्रांनो सगळेच्या सगळे क्वेश्चन संपले आहे आणि चॅप्टर इथे आपलं संपलेलं आहे आपण अंकमालिकेमध्ये काय काय घेतलं ते पुन्हा एकदा सांगून देतो मी तुम्हाला अंकमालिकेसाठी काय काय घेतलं ते तुम्हाला सांगितलं होतं मी थेरी घेतली होती थेरी घेतली प्लस टाईप घेतले त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले त्यानंतर आपण PYQ घेतले ठीक आहे PYQ घेतले प्रत्येक गोष्टीवर तुम्ही चर्चा केली प्रत्येक पॉईंट एक पॉईंट तुमचा मी क्लिअर केला इथे ओके चला याच्यामध्ये काय राहिल्यासारखं चेक करून घेतो हां सगळ्या गोष्टी चेक केल्या आपलं पूर्ण चॅप्टर इथे संपलं आहे आणि हां ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्याने निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे थोडा आपला वेळ आहे 2-3 मिनटं चर्चा करून घेतो आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे मी याआधी 3 एक्झाम क्रॅक केल्या 3 एक्झाम क्रॅक केल्या त्यापैकी 2 एक्झाममध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये तलाठीच्या दोन्ही पण एक्झाममध्ये 2019ची तलाठी भरती आणि 2023ची तलाठी भरती दोन्ही एक्झाममध्ये मी पैकीच्या पैकी मार्क्स घेतले गणित व बुद्धिमत्तेमध्ये ओके त्यामुळे तुम्ही निश्चितच माझ्याकडून हे क्लास करू शकता गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे क्लास मी तुमच्यासाठी सगळे यूट्यूबर आहे सगळे फ्री आहे सगळ्यांसाठी मोफत आहे आणि जी गणिताची बॅच आहे आपली आउट ऑफ मॅथ्स ही बॅच तुमच्याकडून अतिशय नाममात्र फीज मी आकारत आहो तुम्हाला पुरवडेल तुम्हाला अफोर्डेबल प्राईज होईल अशा प्राईजमध्ये तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये मी तुम्हाला ही क्लास प्रोव्हाइड करत आहोत ठीक आहे त्यामुळे ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्या ॲपवर जाऊन ही माझी बॅच जॉईन करू शकता आणि बॅचची लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॅचची लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केलेली आहे ओके चला याच्यामध्ये कोणकोणते तुम्हाला चॅप्टर भेटेल ते सांगतो एवढे सगळे चॅप्टर तुमचे गणितामध्ये भेटून जाईल बघा पहिलं आहे कंचे भागुबेव त्याला व्ही बॉर्डर्स म्हणतात त्यानंतर अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन मग आहे वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ घातांक व करणी मग आहे अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक त्यानंतर अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम इथपर्यंत 1 पासून तर 7 पर्यंत मित्रांनो हे आहे बेसिक टॉपिक्स त्यानंतर 8 पासून तर 25-26 पर्यंत 25-26-27 पर्यंत हे आहे मोस्ट IMP टॉपिक यावर जास्त एक्झाममध्ये जास्तीत जास्त प्रश्न या टॉपिक्स विचारले जाते 30 पर्यंत की नाही म्हणा वैभव गुणोत्तर पण विचारले बऱ्यापैकी हो 29 पर्यंत 27-28-29 पर्यंत इथपर्यंत
8 पासून तर टॉपिक नंबर 8 पासून तर टॉपिक नंबर 28-29 पर्यंत इथं जास्तीत जास्त प्रश्न एक्झाममध्ये विचारले जाते आणि यानंतर मित्रांनो इकडे कमी प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जाते. ओके, तुमच्याकडून मी टॉप स्कोरिंग टॉपिक्स पण करून घेतले या बॅचमध्ये आणि बेसिक टॉपिक्स. ठीक आहे, चला बॅचचं मी प्रॉपरली नियोजन आखून बॅचचे टॉपिक्स मी निवडले. सुरुवातीला तुमचे आहे बेसिक टॉपिक्स 7 पर्यंत. ओके, त्यानंतर 8 पासून तर टॉपिक नंबर 8 पासून तर 28-29 पर्यंत तुमचे टॉप स्कोरिंग टॉपिक्स जे की 10-12 टॉपिक्स येते तुमचे. ठीक आहे, 10-12 टॉपिक्स तुमचे येते जे की आहे टॉप स्कोरिंग टॉपिक्स. त्यानंतर 10-12 टॉपिक्स आहे, त्यानंतरचे नाही हो 20 टॉपिक्स येते ना. ठीक आहे, 20 टॉपिक्स 8 पासून तर 28-29 पर्यंत 17 ते 20 टॉपिक्स आहे जे की तुमचे टॉप स्कोरिंग टॉपिक्स आहे. ठीक आहे, टॉप स्कोरिंग टॉपिक्स आहे. ठीक आहे, त्यानंतर 10-12 टॉपिक्स आहे ते जे की लिस्ट स्कोरिंग टॉपिक्स आहे, कमी वेटेजवाले टॉपिक्स आहे. सगळे तुमच्याकडून मी करून घेतलं या बॅचमध्ये. पूर्णच्या पूर्ण बॅचमध्ये लेक्चर अपलोड केलेले आहे मी 138 लेक्चर्स मी अपलोड केले आहे आणि एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला मी शिकवून दिले आहे आउट ऑफ मॅथ या बॅचमध्ये. ठीक आहे, सगळे मी टॉपिक्स प्रिव्हियस एक्झाम ज्या झाल्या त्या सगळ्या एक्झामचं ॲनालिसिस करून हे टॉपिक्स मी निवडले. ओके, असा एकही टॉपिक्स मी सोडला नाही जो एक्झाममध्ये विचारत नाही, तो असा एकही टॉपिक मी सोडला नाही. त्यामुळे निश्चितच तुम्ही माझ्याकडून ज्यांना कोणाला गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच बॅच जॉईन करू शकता. ओके, थँक्यू.